शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा। नावडती आहे ती आवडती कर रे देवा। शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा। नावडती आहे ती आवडती कर रे देवा। नमस्कार सर्वांना। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे। महादेवांचा अत्यंत पवित्र दिवस। आजच्या या शुभ दिवशी मी माझ्या घरी महादेवांची मनोभावे पूजा केली आहे। पूजेची तयारी करताना मनात एकच भाव आहे, महादेवांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान भरभरून द्यावं। सर्वप्रथम मी महादेवांना 3 वेळा स्वच्छ पाण्याने अभिषेक केला। त्यानंतर मी 3 वेळा पंचामृताने अभिषेक केला। मग बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करून शिवा मूठ अर्पण केली आणि भक्तिभावाने पूजा केली। पूजा करताना आपण श्रावण सोमवारची एक सुंदर कथा ऐकूयात। कहाणी सोमवारची शिवामुठीची। एका शिवामुठी तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथं एक राजा राज्य करीत होता। या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी। नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेड दिलं, गुराख्यांचं काम दिलं। पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला। ती राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो। यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील माणसांपासून सुख प्राप्ती होते। मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते। त्यांच्या बरोबर ती देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायानो, कसला वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो। त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, बेलाची 2 पानं घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा। नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये। उपवास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे। पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावा ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान काढून घेतलं। पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा। नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तिनं तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागे मागे चालली। नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। यांना काटे कुटे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले, रत्नजडितांचे खांब झाले, हंड्या झुंबर लागली, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा। सासू सासऱ्या दिरा जावा ननंदा जावा भ्रतारा। नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढलं। दागिने ल्यायला दिले, खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडं देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला, माझं पागोट देवळी राहिलं। देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोट आहे। तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे कसं झालं?
माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी फळ संपूर्ण. हे महादेवा, माझ्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू देत. सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, शांती आणि समाधान नांदू देत. तर आजची माझी श्रावण सोमवारची पूजा आणि कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट मध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.